राज्यात सत्तांतर झालं, महायुतीची सत्ता आली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीला चांगलं यश मिळालं. केवळ गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भास्करराव जाधव हे एकमेव आमदार या जिल्ह्यातून निवडून गेले. पण नंतरच्या काळामध्ये उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेमधील अनेक नेते मंडळींनी इतर पक्षात प्रवेश केला. पण पुन्हा एकदा आता कुठेतरी उबाटा सेना कुठेतरी पुन्हा एकदा संघटनात्मकदृष्ट्या पावलं टाकतं आहे असं म्हणावं लागेल. की उबाटा शिवसेना थोडी या जिल्ह्यामध्ये थोडी कमकुवत झाले असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की उबाटा सेनेत आजही काही आक्रमक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, बाळासाहेबांची विचारधारा मानणारे लोक आहेत. परंतु गेल्या काही दिवसातली रत्नागिरीतली जर उबाटा सेनेची आंदोलनं पाहिली तर ती जनमताच्या किंवा जनप्रश्नावरती होती. पण त्याला किती प्रतिसाद मिळतो आहे किंवा त्याची दखल अधिकारी किती घेत आहेत हे सुद्धा आता येत्या काळामध्ये दिसणार आहे. कारण मध्यंतरी त्यांनी वीज मीटर अदानीने बसवलेले आहेत या विषयासंदर्भात माजी खासदार सचिव विनायक राऊत यांनी रणशिंग फुंकलं. त्याची अंमलबजावणी करताना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उबाटा सेनेने काल आंदोलन केलं, निवेदन दिले महावितरणला की एकही मीटर बसवता कामा नये. पण मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 ते 8 हजार मीटर ह्यापूर्वी बसवलेले आहेत. मग काही ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत, काही ग्राहकांना त्यांचे नादूस आले आहेत म्हणून त्या ठिकाणी बसवलेले आहेत. मग आंदोलन करण्यापूर्वी उबाटा इतके आक्रमक का झाले नाही आणि आंदोलनानंतर उबाटाला यश मिळेल ह्यातही आता कितपत शासंकता आहे. कारण अधिकारी वर्गाची मानसिकता ही सत्तेच्या समीकरणाकडे असतात. त्या जिथे सत्ता असते तिकडे अधिकारी वर्गाचा अधिक कल असतो. साहजिकच आहे, कारण सत्तेचे ते पारधी असतात. परंतु आता उबाटाची नेमकी अवस्था काय झाले असं म्हणावं लागेल. कारण इलेक्ट्रिक म्हणजे वीज बिल इतकं वाढलं त्या बाबतीतसुद्धा कुठेतरी उबाटाने आवाज उठवायला हवा होता. पण अदानीच्या मीटर बाबतीत त्याने आवाज उठवला. तसा आवाज येत्या काळामध्ये ते वीज बिल वाढीच्या वरती उठवतील का हा सुद्धा खरा प्रश्न आहे. आणि एकंदरीत सारासार विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातली उबाटा सेना खरोखरच कमकुवत झाली का, त्यांच्यातला आक्रमकपणा गेला का, किंवा काही ठराविक नेते मंडळी ह्या आंदोलनात आता दिसत आहेत. काही नेते मंडळींनी ह्या आंदोलनातून किंवा बैठकीतून दौऱ्यातनं काढता पाय घेतला आहे. म्हणजे येता येणारा काळ हा नक्की मात्र उबाटाला काही प्रमाणात आणखीन धक्का देणार असेल. आणि त्याचीच चिन्ह येत्या काही दिवसामध्ये उबाटातील जिल्हा स्तरावरचे काही बडे पदाधिकारी उबाटाला सोडचिठ्ठी देणार असंही बोललं जातं आहे. टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.